हॅलो मित्रांनो, स्वागत आहे मित्रांनो। आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण आजचा व्हिडिओ गिव्ह अप करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी आहे। मला बरेच फोन आले, मेसेज आले, कमेंट्स आल्या, पर्सनल येऊन मला काही लोक भेटले। त्यांचं म्हणणं असं आहे की सर, मी या भरतीमध्ये लागलो नाही, मी 2 मार्काने गटलो, मला 5 मार्क कमी पडले, मी या ठिकाणी नाही दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरायला पाहिजे होता, माझी डिसिजन घेण्याची क्षमता ही बरोबर नाही, एवढी मेहनत करून काय फायदा झाला। माझ्या पाठीमागचे ज्यांना मी काही गोष्टी, काही टिप्स, काही अभ्यासाचं मार्गदर्शन केलं, असे मुलं लागले, पण मी लागलो नाही। आता असं वाटायला लागले की पोलीस भरती देऊच नये, पोलीस भरती हा विषयच सोडून द्यावा। मित्रांनो, खूप साऱ्या लोकांचे हे प्रश्न आणि अक्षरशः त्यांचा गोंधळ उडलेला आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगतो की पोलीस भरती ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये थोडासा विचार करायची गोष्ट आहे आणि थोडासा तुमचा अगोदर माइंड शांत करा आणि हा व्हिडिओ बघा। मित्रांनो, बघा काय होतं माहिती आहे का, पोलीस भरती ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये हीच स्पर्धा नाही, जगातली कोणतीही स्पर्धा घ्या, कधीच कुठल्याही स्पर्धेमध्ये एकत्रितरित्या सर्वजण जिंकू शकत नाहीत। काही पर्टिक्युलर नंबर, काही पर्टिक्युलर आकडे हे काढले जातात आणि बाकीच्यांना सहभागी म्हणून घोषित करण्यात येतं। परंतु याचा अर्थ असा झाला का की काही लोक या ठिकाणी या पोलीस भरतीमध्ये यशस्वी झाले, याचा अर्थ जे लागले नाही ते अयशस्वी आहेत का, किंवा ते समोर चालून यशस्वी होणार नाहीत का? तर अजिबात नाही मित्रांनो। या ठिकाणी आजच्या भरतीमध्ये काही उमेदवार, काही लोक, काही तुमचे मित्र हे लागले असतील, पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की आपण आता लागू शकत नाही। मित्रांनो, अशी परिस्थिती ज्या वेळेस येते, तुमच्या संपर्कात काही पॉझिटिव्ह मित्र असणं गरजेचं आहे। काही पॉझिटिव्ह लोकांसोबत या विषयावर चर्चा करा आणि ते पॉझिटिव्ह लोक प्रामाणिक असले पाहिजे। बघा, तुम्हाला नक्की 100% ते प्रामाणिक मार्गदर्शन करणार। जे लोक या भरतीमध्ये लागले, जॉईन झाले, पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही त्यांची जागा घेऊ शकत नाही। मित्रांनो, स्पर्धेमध्ये कोणी समोर कोणी पाठीमागं ह्या गोष्टी होत राहतात। ह्या गोष्टी एवढ्या मनाला लावून घ्यायच्या नसतात, मनावर घ्यायच्या नसतात। आपलं टार्गेट, आपलं लक्ष, आपलं ध्येय एक लक्षात ठेवा मित्रांनो, माणूस किती जरी टॅलेंटेड असला, किती जरी सकारात्मक असला, किती जरी टॅलेंटेड असला, परंतु जिंकतो शेवटी तोच ज्याच्या अंगामध्ये, वागण्यामध्ये सातत्य आहे, कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो। ही गोष्ट मित्रांनो एवढी महत्त्वाची आहे की चांगल्या टॅलेंटेड माणसाला मागं टाकू शकते। सातत्य ज्यांनी ठेवलं ते यशस्वी झाले, तुम्हीही सातत्य ठेवा, तुम्ही सुद्धा नक्की यशस्वी होणार यात शंका नाही। सातत्य एवढंच लक्षात ठेवा। मी 2 मार्कांनी गटलो, 5 मार्कांनी गटलो, माझी डिसिजन घ्यायची क्षमता बरोबर नाही। मित्रांनो, 2 मार्क 5 मार्कांनी गटलो म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही स्पर्धेच्या खूप जवळ आहात, तुम्ही यशस्वी होण्याच्या खूप जवळ आहात। हे बघा मित्रांनो, अजिबात गिव्ह अप करू नका, प्रयत्न सोडून देऊ नका। ज्या वेळेस असं तुम्हाला कधीही डिमोटिवेशन जर झालं फील, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, एक प्रयत्न आणखी करा। तो प्रयत्न तुम्हाला तुमच्या यशापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही। आणि याची सगळ्यात मोठी सुरुवात होते मित्रांनो कम्पेअर करणं। आपण काय करतो माहिती आहे का, आता जे लोक लागले त्याच्यासोबत स्वतःला कम्पेअर करतो की यार, माझा अभ्यास त्याच्यापेक्षा चांगला होता, माझं ग्राउंड त्याच्यापेक्षा चांगलं होतं, माझं शेड्यूल त्याच्यापेक्षा चांगलं होतं, तरी पण तो लागला, मी लागलो नाही। आपण काय करतो माहिती आहे का, कम्पेअर करायला लागतो। ज्या वेळेस मित्रांनो कम्पेअर ही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येईल, त्यावेळेस तुमच्या विचारांच्या आणि मेंदूच्या आणि तुमच्या पीस ऑफ माइंडच्या धजिया उडल्याशिवाय राहणार नाहीत। एवढं लक्षात ठेवा। कम्पेअर करणं हे सोडून द्या। कम्पेअर करणं हे आपलं काम नाही, काम करत राहणं हे आपलं काम आहे। जे काही तुमचं शेड्यूल होतं, ठीक आहे, थोडासा टेक अ ब्रेक, थोडासा ब्रेक घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। थोडासा ब्रेक घ्या, थोडंसं शांत व्हा, थोडंसं निवांत व्हा। काय चुका झाल्या, काय व्हायला नव्हत्या पाहिजे, येणाऱ्या भरतीमध्ये आपण काय चुका केल्या नाही पाहिजे याचं नियोजन लावा, याचं नियोजन आखा आणि पुन्हा एकदा प्रत्यक्षात फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यायला सुरुवात करा। काही फोन मला असे पण आले की सर, 3री भरती आहे, 4थी भरती आहे सर, आणखी काम झालेलं नाही। मग काय झालं, आणखी एक प्रयत्न करूया। हे बघा, तुम्ही एक उदाहरण ऐकलं असेल की चाव्यांचा गुच्छ असतो, त्यातली शेवटची चाबीसुद्धा लॉक अनलॉक करू शकते, एवढी ताकद त्या चावीमध्ये आहे आणि तीच चाबी तुम्हाला आता लावायची गरज आहे। त्यामुळं डोंट कम्पेअर एनी पर्सन, कोणत्याही व्यक्तीसोबत तुमची स्वतःची तुलना करत बसू नका। पीस ऑफ माइंड त्याने खराब होतो। तुलना करायची नाही, आपल्याला काम करायचं आहे, आपला प्रयत्न करायचा आहे। त्यामुळे शांत व्हा, मेंदूला थोडंसं शांत करा
आणि शांत बसून विचार करा की काय चुका झाल्या, काय व्हायला नव्हत्या पाहिजे आणि जोमानं परत कामाला लागा. एक लक्षात ठेवा, एक प्रयत्न आणखी फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही पुन्हा भरारी घेऊ शकता. मित्रांनो, काही आणखी तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा, पण डिमोटिवेट होऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल असंच मार्गदर्शन तुम्हाला याही समोर मिळत राहील. डोंट गिव्ह अप प्लीज. जय हिंद, जय महाराष्ट्र.